वकिली करण्यापेक्षा बिन डिग्रीची समाजाची वकिली करायचं काम करतात. समाजाची वकील त्याने जोरानं त्यांच्या पाठपाठ विश्वास राहू हे सामाजिक याच्यात आहे. पण सामाजिक कार्यामध्ये सुद्धा माणसाचं जीवनाचं कल्याण होतं हा आमचा अनुभव आहे. मी जर त्या सगळ्यांच्या पुढे ते सोडून घरदार सोडून गेलो होतो. मी का सांगितले तर आज अण्णा की इथे उभा राहिलेला दिसला नसता. का दिसला नसता की संस्थाच उभा राहिली निर्माण झाली नसती. एक शेतकरी हाडाचा उत्तम शेतकरी फारकर म्हणून राहिलो असतो. इस्लामपूरमध्ये वाघवाडी इकडे शेती करत राहिलो असतो. पण हे सगळं कसं उभं राहिलं. मी हे फपट पत्रा स्वतः सांगितले यासाठी की हे सगळं उभं राहायला कारणीभूत झालं हे माझं सार्वजनिक जीवनातलं बदल हे कार्यकर्त्यांना सांगायचं बसल्यानंतर, अरे कार्यकर्ते कसले तुम्ही भाजपचं काम केलं सभासद म्हणलं एवढंच मी पाहिलं होय. समाजाचं काय करणार. समाजानं तुम्हाला का जवळ करावं. दुसरी पोरांनी तुमच्या जवळ काय यावं. म्हणायचं एखादं क्रीडा मंडळ काढा, वाचनालय काढा, लोकांची गरज भागवायला भिशी काढा. अशा मी 4-5 गोष्टी कार्यकर्त्यांना सांगितलं. एकही विषय माझ्या मनात आलं की आपण सगळ्याला सांगतो आणि एखाद्या जर उत्तर आम्हाला सांगताय तुम्ही केलं काय तर आपण काय उत्तर द्यायचं. आपण काय उत्तर द्यायचं. आमदार होतो विचार केला की आपण एक शिक्षण संस्था करायचं म्हणून आज जर एकदा सुधाकर नाईक शिक्षण मंत्री होते ते केबिनमधनं बाहेर पडत होते. मी केबिनच्या दारात पोहोचतो. सहाला लागे साहेबांनी म्हटलं एक हात नाही माझा कशात नाही तर एक शाळा मागतोय. अर्ध घेतात तिला मागे फिरतो. विरोधकांना शाळा द्यायला म्हणजे आम्हाला वेळ लागले. विरोधकांना शाळा द्यायला आम्हाला काही वेळ लागले. ते आमची अवस्था का हे बीजेपी मध्ये काल रोखला आणि अयोध्येचं आंदोलन चालू झालं. अयोध्येच राम जन्मभूमी मुक्तीचं आम्ही त्या आंदोलनाला जायचं. तर ढाचा पाठ्यापासून आम्ही आहे तिथे. तर ते आंदोलन चालू झाल्यानंतर काय केलं ते आंदोलन चालू झालं आणि देशामध्ये वातावरण चांगलं झालं. त्यामध्ये बाबरी ढाचा फाट्यामुळे केव्हा चांगले होतील काय होतील जाणवं होतील सांगता येत नाही. म्हणून आणीबाणी बाहेर पकडले तर विधिमंडळ चालू. पण 2 दिवस 3 दिवस आमच्या लोकांनी बजेट सेशन चालू केलेलं. आम्ही तिकडे होतो आलो. मला हे सांगितलं असं तर एक दिवस मुख्यमंत्री हे सुधाकर नाईक शिक्षण मंत्री त्यावेळी मुख्यमंत्री होते बँगालसाठी आणि मी जरा सिनियर आमदार. तेव्हा ते काम बंद केलं. मी गैरहजर होतो 2 दिवस पहिले. तिसऱ्या दिवशी ते त्या गेटमधून बाहेर पडले. मी एका गेटमधून बाहेर पडलो. मला म्हणले अण्णा चला टाटा त्याला मुख्यमंत्री त्याला त्याला म्हणतात त्याला काय होतं सभागृहात चालण्याचं आम्ही विरोधी सौम्य व्हावं म्हणून स्नेह व्हावं ते मी बसतोय. आणि मला म्हणले बोलता बोलता शिक्षण संस्थाने श्रेष्ठ द्या काय म्हणलं माझ्या शिक्षण संस्थेला हिंदुस्थानात जोड नाही.
मला म्हणजे तुम्ही सरळ बोलत नाही म्हणजे तुम्ही सरळ वाढला का माझ्याकडे मी आज दिला आणि तुम्ही मागे फेकून दिला मला इतक्या शाळा कशी अशी तक्रावल्यामध्ये खरंच ती शाळा दिली मी काय बोलतो याला बोलवलं काल म्हणजे ते रामदासांना बोलवणार सभागृहात रामदास बसले ते बंद सभा हे निघून आलेले आल्या रामदास ते समाज कल्याण रामदास आत्ताच्या आत्ता अण्णा सांगतील त्या गावात आश्रमशाळा करायला आता ठिकाण आश्रमशाळेचा फायदा घेणारे लोक पाहिजे आमच्याकडे काही नाही पण वाळव्याला नागरात अन्नाने असे मार्गे लोक सांभाळलेले होते जवळजवळ 2 मोठ्या वस्त्या होत्या तर त्यांची मुलं शिकावी पण जवळ शाळा पाहिजे